नमस्कार, मी शुभदा आणि शुभदाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत करते. आज आपण भोगीची भाजी कशी करायची ते पाहूयात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि त्या दिवशी अशा प्रकारची मिक्स व्हेज बनवली जाते. भोगीच्या दिवशी अशी भाजी केली जाते म्हणून त्याला भोगीची भाजी असं म्हणतात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभदाच रेसिपीला तुम्ही जर नवीन नसाल तर शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग भोगीच्या भाजीसाठी लागणारं जे काही सामान आहे, साहित्य आहे ते पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. याच्यासाठी मी इथे एक वांग चिरून घेतलेला आहे, एक बटाटा, अर्ध गाजर, हरभरा, पावटा, पापडी, मटार आणि एक तासभर आधी भिजू घातलेले शेंगदाणे. आता भोगीच्या भाजीसाठी वाटण काय काय लागतं तर इथे मी पाव तुकडा खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. खोबरं सुकं घ्या, ओलं घ्या, काही हरकत नाही. आणि अर्धा इंच आलं आणि जवळपास 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आता हे बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे वाटण बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक मीडियम म्हणजे छोट्या साईजचा टोमॅटो घाला आणि हे पुन्हा एकदा मिश्रण पाणी घालून व्यवस्थित अशा प्रकारची पेस्ट बनवून घ्या. मस्त. आता गॅसवर कढई मीडियम फ्लेमला तापायला ठेवून जवळपास एक पळीभर तेल घालू शकता, कारण अशा प्रकारची भाजी करायला तेल थोडंसं जास्त लागतं. तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणीचे सर्व साहित्य म्हणजेच अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान फुलली गेली की अर्धा चमचा जिरे, जिरे तडतडलं की जवळपास 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मस्त अशी तडतडू द्यात. वाह. आता एक पाव चमचा हिंग घालूयात आपण. मस्त. आणि पाव चमचा हळद घालूयात. आता इथे गॅसची फ्लेम तुम्ही एकदम लो करा आणि सगळे मसाले पटपट घालून घ्या. जसं की अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली आणि अर्धा चमचा घरचा गरम मसाला. अर्धा चमचा याच्यामध्ये आपण तीळ पण घालून घेणार आहे. तीळ फोडणीमध्ये खूप चांगलं लागतं आणि पटकन जे काही वाटण केलेलं आहे ते या मसाल्यामध्ये घालून पूर्ण मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात, म्हणजे तो खाली लागणार नाही. अशा प्रकारे तेलात आधी मसाले सोडल्याने काय होतं की भाजीला तेल, तवंग, तरी खूप छान येते आणि मसाले एकदम व्यवस्थित भाजले जातात. आता हा मसाला 1 मिनिटभर किंवा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊयात. आता मध्ये मी थोडंसं मीठ घातलं. मीठ घातल्याने मसाले भाजायला किंवा असं वाटण भाजायला पटकन हेल्प होते. आता इथे मी 1 मिनिटभर व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला जेवढा चांगला भाजाल तेवढी भाजी खूप सुंदर होईल, छान होईल, चविष्ट होईल. आता इथे मी जेवढ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, निवडून घेतलेल्या आहेत ते घालूयात. जसं की मटार, पापडी, पावटा, हरभरे, गाजर, भिजवलेले शेंगदाणे, बटाटा आणि वांग. काही लोक वांग नंतर टाकतात, पण असं काही नाही. त्यामुळे भाजीची टेस्ट वगैरे काही जास्त ओव्हरकुक होत नाही. त्याच्यामुळे सर्व भाज्या अशा प्रकारे घालून मस्त व्यवस्थित 1 मिनिटभर त्यांना छान असं या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊयात. मस्त.
वा. आणि जवळपास एक 3 ते 4 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवूयात, जेणेकरून मसाला सर्व भाज्यांना व्यवस्थित असा लागेल. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, छान अशी खालून उकळी पण येतीये, तुम्ही पाहू शकता. मस्त. आणि याच्यामध्ये आता आपण जवळपास एक 2 ग्लास पाणी घालून घेऊयात. पाणी गरम घाला. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपण तेलात मसाले आधी घातलेले होते, त्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो. हे सर्व साहित्य जवळपास 3 ते 4 लोकांच्या भाजीसाठी आहे. तुम्हाला जर अंदाज येत नसेल, तर ह्या सगळ्या भाज्या मी अर्धा-अर्धा पाव आणि त्यात पण कट करून कमी केलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालूयात आपण आता याच्यावर. मस्त. छान. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थितरित्या हलवून आता जवळपास एक 15 मिनिटं तरी ही भाजी व्यवस्थित अशी शिजू द्यात. 15 मिनिटांनी एकदा चेक करा. भाजीला खूप चांगली अशी उकळी आलेली आहे. मस्त. आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. कधी-कधी हरभरा शिजायला वेळ जातो, पावटा शिजायला वेळ जातो. म्हणून कमीत कमी 20 ते 30 मिनिटे ही भाजी मंद आचेवर कुक होऊ द्यात. छान असं तवंग तेलही सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पुन्हा एकदा आपण एक 10 मिनिटं तरी याला वाफ काढून घेऊयात. मस्त. आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही आणि सगळ्या भाज्या शिजलेल्या पण आहेत. तुम्ही हळूवार चेक पण करू शकता. या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलं आहे. तुम्हाला जर मोजमाप हवं असेल तर तिथेही सगळं मी दिलेलं आहे. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजमध्ये, ज्याचं नाव आहे शुभदाज रेसिपी. तुमच्या काही कमेंट्स असतील तरी पण तुम्ही या व्हिडिओच्या खाली पोस्ट करू शकता किंवा तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तरीही तुम्ही मेसेज करू शकता. थँक यू.